नागपुरात दारू आणि जेवणासाठी पैसे न दिल्याच्या रागातून गॅरेज मालकाच्या 2 मुलांवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी तहसील पोलिसांनी मुख्य आरोपी मोहम्मद रियाजसह इतर आरोपींना अटक केली आहे। नागपूर शहरातील मेयो रुग्णालयाजवळील चंद्रलोक बिल्डिंग परिसरात ही घटना घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोहम्मद रियाज याने गॅरेज मालकाकडे खाणे-पिणे आणि दारूसाठी पैशांची मागणी केली होती। मात्र गॅरेज मालकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला। वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले आणि आरोपींनी संतापाच्या भरात अश्लील शिवीगाळ करत गॅरेज मालकाच्या मुलांवर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात गॅरेज मालकाचे 2 मुलगे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि घटनेनंतर परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं। माहिती मिळताच तहसील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय। तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी मोहम्मद रियाज आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असून या हल्ल्यामागील नेमकं कारण आणि इतर आरोपींची भूमिका तपासली जात आहे। दारू आणि जेवणासाठी पैसे न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या या जीवघेणा हल्ल्याने नागपुरात खळबळ उडाली आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस आता करत आहे। तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल दुपारी म्हणजेच 1 तारखेला दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास चंद्रलोक बिल्डिंग मेयो हॉस्पिटलच्या बाजूला जे फिर्यादी आहेत त्यांच्या वडिलांचं एक छोटं गॅरेज आहे की ज्याच्यामध्ये ते गाडीचा 4 व्हीलरचा गाडीचा दरवाजा रिपेअर करतात। काल ते त्या ठिकाणी असताना यातील आरोपी जो आहे मोहम्मद रियाज म्हणून हा त्या ठिकाणी आला आणि त्यांनी खाण्यासाठी आणि दारूसाठी पैसे मागितले होते आणि ते पैसे देण्यासाठी त्यांनी नकार दिला असता त्यांनी धमकी आणि शिवीगाळी केली। म्हणून यातले जे फिर्यादी आहेत ते फिर्यादी घरी गेले आणि त्यांनी आपल्या मुलांना हा प्रकार सांगितला। तर त्यातले जे मुलगा आहे जो दोन्ही मुलं आहेत तर ते मुलं त्या ठिकाणी आली आणि आल्यानंतर पुन्हा आरोपी जे आहेत ते त्या ठिकाणी आले आणि त्यांना शिवीगाळी केली, त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी फिर्यादी आणि फिर्यादीच्या भावाला चाकूने त्याच्यावर हल्ला केला आणि त्या ठिकाणून ते पसार झाले। सदर ठिकाणी तात्काळ आम्ही पोलीस पोहोचलो, घटनास्थळ आणि त्या हॉस्पिटलाइज केलं। त्यातील जो फिर्यादी आहे त्याच्या भावाच्या प्रकृतीत पूर्ण सुधारणा आहे। फिर्यादींच्या मार्फतीने आम्ही पूर्ण नावं निष्पन्न वगैरे करून घेतली आणि आरोपींना आपण 2 तासात त्या ठिकाणी पकडलेले 2 ते 3 तासात आणि आरोपी सगळे आपल्या ताब्यात आहेत, त्यांना गुन्ह्यामध्ये आपण अटक केलेली आहे। मैं शमीम अहमद अंसारी नसीम अहमद का भाई, बड़ा भाई, ठीक है। ये मेरे भाई को ये लोगों यहाँ पे आके दारू पीते हैं, उससे पैसे का मांग करते हैं और पैसा नहीं देने पे उसके पास उससे वारदात को मतलब बाचाबाची करे और बाचाबाची करके निकल गया, भाग गया मेरा भाई घर पे जाने के बाद मुझे फ़ोन लगा कि भैया वहाँ पे कुछ बदमाश लड़के आ रहे हैं, गाड़ी फोड़ेंगे। उसके बाप ने उनको फ़ोन किया कि जा रहे, बोले 10-12 लड़कों को लेके आ, यहाँ हमला ठोकना है करके। तो लड़कों ने उसको स्कॉर्पियो से आए और यहाँ पे हमलावारी जानलेवा वो लड़कों को मतलब बच्चे घर पे थे। 15 साल का एक लड़का है अपना राफे अंसारी, और फुजेल अंसारी जो है 25 साल का है, वो यहाँ काम करता है। उसने अपने बच्चों को चाबी लेके भेजा कि भैया वहाँ से गाड़ी हटा दो, कहीं ये मेरी गाड़ी फोड़ फाड़ डालेंगे तो मैं गिराइक का पैसा कहाँ से भरूँगा, जो गाड़ी यहाँ पे बनने को आती है। और उसके कारण वो बच्चे आए बेचारे चाबी गाड़ी हटाने के लिए, तो वो लोगों ने धक्का धुक्का किया। वो हिजड़ा करके रियाज है कि सिराज, क्या नाम है, रियाज नाम उसका, वो हिजड़ा आया ताली बजा के लड़कों को बोलता कि वो मेरे बुला तेरे बाप को। उसका कहा गया, बोले तेरा बाप, बोले तेरे बाप को बोले बुला। फिर यहाँ हमला होने के बाद तहसील पुलिस तकरार दिए, तकरार देने के बाद में उसको पुलिस ने अरेस्ट करी, ठीक है। और ऐसा करके लड़कों के ऊपर मतलब लड़के इधर आए कार हटाने, उससे में वो कोटते आया स्कॉर्पियो से और उसको उनके ऊपर हमलावारी जानलेवा 2000 से 2 जन 2000 से लपका लपकी पड़े। एक बच्चा बचा, एक बच्चे को मतलब कलेजे की तरफ मार पड़ा। फुजेल अंसारी मैं उनका बड़ा बाप लगता हूँ, मेरा मतलब भाई के बच्चे हो। तहसील पुलिस से ये मांग करना है कि भाई मेरे को न्याय मिलना चाहिए।